झाला तर शेतकऱ्याला पुऱ्या भारतामध्ये लागू करणार आहे. फेल झाला तर जबाबदारी कोण घेणार आहे? आमच्या शेतकऱ्यांची धावपळ होणार आहे. आमच्या शेतकऱ्याला खतं भेटणार नाही तेव्हा याची जबाबदारी कोण घेणार आहे? दुसरी गोष्ट, आपण म्हणता की 8 दिवसापासून युद्ध पातळीवर आम्ही ग्राउंड लेवलला सगळे अधिकारी कामाला लावले. आज मला सांगा, कोणता कृषी अधिकारी तुमचा फोन घेतो? कोणता कृषी सहाय्यक तुमचा फोन घेतो? तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन लावा, त्यांचा फोन स्विच ऑफ. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, छत्रपती संभाजीनगरवर या जिल्ह्यामध्ये हा प्रयोग आम्हाला नकोय. आमचा या प्रयोगाला विरोध आहे. आम्हाला जर आपल्याला ते शक्य होत नसेल, नॅशनल लेवलला असेल, तर कमीत कमी 2 महिन्याचा टाइम देण्यात यावा. शेतकऱ्याची पेरणी होऊ देण्यात यावी, नंतर हा प्रयोग लागू करण्यात यावा. आता अचानक पेरणीचा टाइम आला आणि अचानक तुम्ही लागू केलं तर कसं जमल साहेब? बाळ जन्माला आलं तुम्ही त्याला डायरेक्ट शाळेत टाकायचं म्हणून राहिले. 6 वर्षाची लिमिट आहे शासनाची आणि तुम्ही डायरेक्ट डिजिटल ऑनलाईन लगेच लागू करायला. ते फोन पे थोडी आहे टपरीवर जायचं, चहा प्यायची 5 रुपये मारायचे. आणि कोणत्या शेताच्या खताच्या दुकानावर लाईनी दिसल्या तुम्हाला साहेब? कोणत्या खताच्या दुकानावर लाईनी आहे? पहिला विषय लिंकेजचा. लिंकेजला मग तालुका कृषी अधिकारी कशासाठी आहे? तालुका कृषी सहाय्यक कशासाठी आहे? तुम्हाला हे लिंकेज प्रोडक्ट हँडल होत नाहीये का? हे दुकानदार तुमचं ऐकत नाहीये का? याचा अर्थ तुमचं सपशाल अपयश इथं दिसतंय. आणि हे अपयश लपवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवर आपण हा प्रयोग करताय, तो कदापि आम्हाला मान्य नाही. आपण हा प्रयोग तात्काळ बंद करावा, आजच्या आज करावा. आपल्या हातात नसेल तर वरिष्ठांशी कॉलवर करून आमचा संपर्क साधून देण्यात यावा. जोपर्यंत आमचं या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही. तुम्ही आम्हाला उचलून करून